लई भारी वाटतंय बघ तुला अशी कामं करताना बघून. पर खरं सांगू का, मला वाटलं नव्हतं तू ह्या घरात काम करता करता ह्या घरातली सून बनशील म्हणून. धर एवढं धुवून ठेव. हा ठेवून दे तिथं धुते. पर कृष्णे, तू लई चुकीची वागलीस बघ रंजीशी. तिने लई स्वप्न बघितली होती नातवाची, पण तू आणि रायानी समद धुळीस मिळवलं. त्यात आणि वचन बी देऊन बसल्यास, ती बी रायाला न विचारता. हा आता ही वचन खोटच आहे म्हणा, पर कृष्णे मला नाही वाटत राया तुला ह्या जन्मात तरी स्वीकारेल म्हणून. कृष्णा, कृष्णे अगं जरा सावकाश की. मी कारखान्यावर निघालोय. अरे राय थांब की, चाबी पिला नाहीस, डबा भरायचा. भुले, कामाचा एवढा ढीक समोर पडलाय, त्या पोरीला कारखान्यात जायचंय आणि तू नुसतीच माझ्या बघत बसली होय का? हा काय वाटतं का तुला? चल ती भांडे घास. अहो मी घासली असती, पर माझी लय कंबर दुखत्या. काय नाही कंबर बिंबर मोडत, आणि काय झालं तर डॉक्टर घेऊन जाईल मी. हा चल भांडे घासायला लाग. घासती. हा घासती. कृष्णा, तू रायाचा डब्बा आणि चाय घेऊन जा. हा गुले, समधी भांडी घास, आणि भांडी घासून झाल्यावर धुणं बी धू. काय एक कारण सांगू नकोस. हा कळलं का? मम्मी तर धुवून ठेवू का तेवढं? मला काय मोलकरीन समजलास विर? या घरातली माणसं तर मला मोलकरीन म्हणून राबवून घेते तीच, वरना आणि तू बी आलास वी. अरे वाईस तर कदर कर की आईची. मम्मी फक्त आजच्या दिवस काम कर, उद्यापासून महाराणीगत आराम करायचा तुला. म्हणजे मम्मी थोडासा त्रास सहन कर, नंतर कृष्णा तुझी सेवा करणार आहे. फक्त आजचा दिवस वाट बघ. अरे पोरगा एक का नाही, मला काय सांगतच नाही. काय करणार आहे नक्की ऋतिक? कृष्णा, नाश्ता झालाय माझा, येणारेस का संग? होय माझं बी आवरून झालंय. चल. काय झालं? काय बोलायचंय तुम्हाला? हो, आज विश्वजित साहेबांची ऑर्डर पूर्ण होणार आहे. लई मोठी ऑर्डर आहे, आणि तीच ऑर्डर पार पडण्यासाठी तुमचा आशीर्वाद हवाय. या जाऊ दे पोरांनो, तुम्ही मनाला लावून घेऊ नका. राया, वाईच वेळ जाऊ दे, तिचा राग शांत होईल. नका तुम्ही काळजी करू. राया बरोबर बोलतात भुयाजी. इतक्यात त्यांचा राग नाही शांत व्हायचा र. आपण की नाही वाईच वेळ दिला पाहिजे बघ त्यांना. त्यांचा लई जीव आहे बघ तुझ्यावर. मी सांगते ना, त्या समज इसरून जातात की नाही बघ. कृष्णा, त्याला घेऊन जा. हा राया, चल निघूयात. जास्त विचार करू नकोस. चल.
येते. राया, आई बोलल्या नाहीत म्हणून नाराज आहेस ना? माहित आहे मला, समजा माझ्यामुळे झालंय बघ, पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मी समजा व्यवस्थित करीन. चला चला लवकर घ्या पटापटा. ए घ्या 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 घे लवकर. चल 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 चल. राय याच्यात आपल्याला ट्रक पाठवायचा आहे. चल लवकर. अरे खाल्लं नाही काय? चल की फास्ट घ्या. पप्प्या मी येताच काय झालंय? अरे तू असा अचानक हात ठेवल्यावर दचकल तर काय होईल? तुला माहिती ना इथं काय काम सुरू आहे ती? चांगल्या हळदीच्या ट्रक मध्ये आपण केमिकलची हळद मिक्स करतोय. ही जर राहायला कळलं ना जागेवर तिरडी बांधून आपली ती. ते तर खरं आहे म्हणा पप्प्या, पण आपण हे माल जिथं स्टोरेज केला ना तिथं आपण ही गाडी लोड करायला पाहिजे होती. जाऊ दे आता भरतोय ना इथं. जाऊ दे. पप्प्या लवकर करा, राय आणि कृष्णा इकडे जायला लागलेत. ते यायच्या अगोदर गाडी लोड झाली पाहिजे. ए अरे घ्या, बघा का बसला तिकडं जेवला सकाळी होय. घ्या लवकर, उरका लवकर. चल उरका उरका उरका. चल लवकर चल. ए किती पळके खाली लवकर. ए घ्या घ्या पळका खाली घ्या. घ्या 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 या लवकर. चल की खाली. झालं नाही सगळं लोड ना? घ्या काढते. ए पकड. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. राया, गुड मॉर्निंग. अजून आईंचाच विचार करतोयस ना? हे बघ राया, मला समजतंय, पण तुला हे कळतंय का की आत्यांचं आजी व्हायचं स्वप्न तुटलंय आणि आपल्याला ते दुःख नाही कळणार. त्याकनी त्यांच्या जागेवर अगदी बरोबर आहे. तू त्यांना वाईट समजून घे की. आणि मला सांग, तू रागवल्यावर तुझा राग लगेच शांत होतोय? आम्हाला वाट बघत बसावी लागते तुझी राग शांत व्हायची. खरंय तुझं. आईला वाईच वेळ दिला पाहिजे. बघू आता तिचा राग कधी शांत होतोय. होईल की लगेच शांत होईल. मी बघितलंय, विधात्यांना राग जेवढ्या लगेच येतो ना तेवढ्या लगेच जातो बी. हो का? तू तर चांगलंच ओळखायला लागली की विधात्यांना. हा मग मी काय आत्ता येते वे विधात्यांच्या घरी? आता तर सून बनून आलीये. तो विश्वजित साहेबांना माल पाठवायचा होता, त्याची तयारी कुठवर आली? त्याची बिलं तयार झालीत, आता फक्त माल चेक करायचा आहे. नीट चेक करून पाठवायला पाहिजे. तू काय बी काळजी करू नकोस. मी स्वतः जाऊन समध्या गोष्टी चेक करीन आणि मगच लोड करीन. खात्री आहे मला. चल मी कामाला लागतो, तू माल चेक करून घे. ठीक आहे. ए चला भरा पटापटा माल. चला 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 चला. अरे पप्प्या कशाला काय करतोयस? चांगल्या हळदीचा ट्रक येतो. समजा बरोबर आहे तुझं, पण मला भीती वाटते लागा. कृष्णाला या 2 ट्रकची भानगड कळणार तर नाही ना? नाही कळणार पप्प्या. तू तिला लागा लय हुशार समजतोयस, तेवढी हुशार नाहीये ती. तुला पण माहिती किती हुशार आहे किती हुशार नाही ती. आपल्या दोघाला घरी बसवेल ती. आधीची गोष्ट वेगळी होती, पण आता ती रायाची बायको आणि या कारखान्याची मालकी नाही ही पण लक्षात ठेव. हीच तर अडचण आहे ना पप्प्या. मला तिला या कारखान्याची मालकीन द्यायचं नाही. तू नको टेन्शन घेऊ. तू हळूहळू हा लोड कर ट्रक. तिला येऊ दे, बघू दे. तू मुद्दाम हळूहळू ट्रक भर. तिच्या बी ध्यानात येईल की हाच ट्रक कंपनीला डिलिव्हरीला जाणार आहे म्हणून.
आणि आपण तिच्याच हातनं चांगला माल पाठवायचा. संपला विषय. शपथच कसली भारी आयडिया आहे. म्हणजे तिच्याकडनं माल चेक करून घ्यायचा आणि हे माल इथनं फक्त फाट्यापर्यंत जाणार आहे हे आपल्यालाच माहिती. तिथून पुढं आपण भरलेला केमिकलचा हळदीचा माल विश्वजित सरांच्या कंपनीला आपण पाठवणार आहे. करेक्ट. पप्या, एकदा काय डिलिव्हरी झाली लाखात कमवू आपण. लाखात दोघं. किती? लाखात. येते इकडं लक्ष असू दे. उरका लवकर, चला लोड करा. डिलिव्हरी वेळ झाली पाहिजे आज. पप्या ऋतिक, माल चेक केल्याशिवाय पुढे डिलिव्हरी होणार नाही. मला माल चेक करू द्या. या कृष्ण मॅडम, बघा ना माल. झाला का माल चेक करून? सही बाकी आहे, तुम्ही टेम्पो लावून घ्या. ओके मॅडम. ए चला रे, फळके काढून घ्या लवकर. या. ऋतिक, केमिकलची हळद येते. पप्या, आपलं काय खरं नाही आता. सही केली म्हणजे वाचलो आपण. आता काय टेन्शन नाही. दादा, जाऊ दे ट्रक. ए काढा गाडी लवकर. रंजी, अगं काय करतेस? तुटलेली स्वप्न जोडण्याचा प्रयत्न करते. बघते चिटकोल्यावर परत पहिल्यासारखे होतायत का. अगं असं काय करतेस रंजी? तुला काल एवढं समजवलं तरी बी तू भानावर आली नाहीस वी. तरी अजून बी तुला नातू पाहिजेच वी. मलाच काय, जगातल्या प्रत्येक बाईला वाटतं आपल्या लेकराला पोरं बाळ व्हावीत, पाळणा हलावा, आजी व्हावं. यात चुकीचं काय आहे? नाहीच की, चुकीचं काहीच नाही. पर हिथं गोष्टी वेगळ्या आहेत त्या रंजी. तुझी सून दुसऱ्या सुनांसारखी नाही. अगं ती लई दिस जगणार नाही ही काय विचारतेस तू? तू किती जरी स्वप्न बघितलीस का नाही तरी बी ती पूर्ण होणार नाहीत रंजी. नको ग असं बोलूच गुले. सारखं सारखं असं अशुभ का बोलतेस? अगं रंजे, मी जरी नाही बोलले तरी नशिबानं लिहिलेल्या गोष्टी काय चुकणार आहेत त्या का? रायाची पहिली बायको मरणार आहे ही गुरुजींचं भाकीत खरंच होणार आहे. त्याच्यामुळं पोर जन्माला घालायसाठी कृष्णेच्या मागं नग लागूस रंजे. अगं तिला जर काय झालं तर त्या लेकराला कसं सांभाळणार आहे आपण? आईकडनं जी माया मिळती का नाही ती माया कशी देणार आहे आपण त्या लेकराला? यावर काहीच उपाय नाही का ग गुले? रंजे, उपाय असता तर मी सांगितलं नसता का तुला? त्याच्यामुळं समजा विचार करून मी सांगते तुला रंजे, नातवाचा विचार सोडून दे. कृष्णीकडनं घेतलेलं वचन माग घे.
सांगून टाक तिला, म्हणाव नको आहे मला नातू. अशी अपुरी राहणारी स्वप्न नको बघूस रंजे. तुझं दुःख कळतंय मला रंजे. मी हाय तुझ्या संग, तू नको काळजी करूस. विद्याताई, प्राजक्ताताई, लवकर या. तोरणे बाबा, सगळ्यांना बोलवून आणा ना. हो आणतो ना. आले का सगळे? हा. तर आज आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. आज आपण आतापर्यंतची सगळ्यात मोठी ऑर्डर देणार आहोत आणि त्याचाच पहिला ट्रक आज जाणार आहे. खरं तर एवढी मोठी ऑर्डर येळेत पूर्ण करणं अजिबात सोपं नव्हतं, पण तुम्ही सर्वांनी ते करून दाखवलं. आपल्या कोहिनूर इंडस्ट्रीजच्या यशामागं तुमच्या सर्वांची मेहनत आहे आणि या ऑर्डरीचं संपूर्ण श्रेय तुम्हा सर्वांना जातं. त्यामुळं तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. तुम्ही सर्वांनी ही ऑर्डर पूर्ण करून आपल्या कारखान्याचं नाव राखलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. अगं आभार कसले कृष्णा, घरच्या लोकांचं कोणी आभार मानतं का? कोहिनूर ही आम्हाला कुटुंबासारखी आहे. आम्ही इथं नोकरीला आहोत असं आम्हाला कधीही वाटलं नाही. आम्ही एखादं घरचंच काम करतो असं आम्हाला वाटलं. अगदी खरंय आमदार सरांचं, पण तुम्ही आमचे आभार नका मानू. त्यापेक्षा आपण एक छोटीशी पार्टी करूया का? वय वय, पार्टी तर झालीच पाहिजे. यस, पार्टी 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 पार्टी. पार्टी देणार आहे, पण छोटी पार्टी नाही, मस्त मोठी पार्टी देणार आहे. म्हणून म्हणतो कोहिनूर इंडस्ट्री ही आम्हाला कुटुंबासारखी आहे. बरं चला निघूया. हो हो, चला आपापल्या कामाला लागा. हॅलो, त्या दोन्ही ट्रकच्या मालाची आदली बदली केली का नाही? काय अजून चालू नाही? अरे तुमचा मेंदू मेंदू सडलाय काय? लवकर निघा त्या फाट्यावरनं. रायन कृष्ण आत्ताच कारखान्यात निघाल्यात. त्यांनी जर तो ट्रक बघितला ना, आपण सगळे 12च्या भावात जाऊ. लवकर निघा तिथनं. राया सर येतो. कृष्णा येतो. बाय कृष्णा. बाय राया सर. चल कृष्णा निघूया. थांब थांब. काय ग? अरे तो बघ की, आपलाच ट्रक वाटतोय ना? अगं होय की, आपलाच ट्रक आहे. इथं काय करतोय? अगं आतापर्यंत विश्वजित साहेबांच्या कंपनीपर्यंत पोहोचायला पाहिजे होता. राया, मला काहीतरी गडबड वाटते बर का. चल आपण जरा जाऊन बघूयात. हा चल. अय दादा, कवाचा निघालाय? अजून इथंच काय करताय तुम्ही? जाणारच होतो पण टायर पंक्चर झालता, काढलाय आता पंक्चर निघालोय. अहो मग दादा, पुढे कंपनीला तसं कळवलं का? आणि टायर पंक्चर झाला होता तर कारखान्यावर फोन करून का बरं सांगितलं नाही? सांगणारच होतो पण कारखान्यावरचा फोन लागत नाही. मी जातो, आधीच लय उशीर झालाय. ठीक आहे, जावा. परत असा हलगर्जीपणा करू नका अजिबात.